नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी पुन्हा एकदा 2025-26साठी सेकंड युनिट टेस्ट क्लास 7च्या इंग्रजी या विषयाचा हा सराव पेपर घेऊन आलो आहे आणि अशाच पॅटर्नवर आधारित एक पेपर युनिट टेस्टमध्ये आपल्याला येऊ शकतो याची मी आपल्याला हमी देतो. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करा. अशाच पद्धतीचे आपल्याला इंग्रजी किंवा इतर विषयांचे युनिट टेस्टचे पेपर्स जर बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये युनिट टेस्ट किंवा घटक चाचणी 2 एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेले आहे. त्यावर जाऊन आपण इतरही विषयांचे इतरही वर्गांचे युनिट टेस्टचे पेपर पाहून घेऊ शकता. चला तर जास्त वेळ न करता आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर क्वेश्चन 1 विचारलेला आहे, राईट फॉलोविंग सेंटेन्सेस इन प्रोग्रेसिव्ह टेन्स. यामध्ये तुम्हाला प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्सचे वाक्य दिलेले आहेत, त्यांना फक्त तुम्हाला पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये बदलून करून लिहायचं आहे. तर जसं आय एम रायटिंग असं दिलेलं आहे तर हे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्सचं वाक्य आहे. याला आपण पास्ट प्रोग्रेसिव्हमध्ये कसं लिहू? आय एमचा आपण पास्ट टेन्स लिहूया वॉज, आय वॉज रायटिंग. त्यानंतर यू आर रीडिंग, तर यामध्ये यू नंतर आरचा पास्ट टेन्स लिहायचा आहे वेअर रीडिंग, तर आपण लिहूया यू वेअर रीडिंग. दे आर प्लेइंग, दे वेअर प्लेइंग. शी इज सिंगिंग, इजचा पास्ट टेन्स होईल वाज आणि म्हणून तो लिहू आपण शी वॉज सिंगिंग. हे झालं क्वेश्चन 1. त्यानंतर बघा क्वेश्चन 2 मध्ये काय करायचं आहे, राईट द व्हर्ब्स इन देअर पास्ट अँड परफेक्ट टेन्स. पास्ट आणि परफेक्ट म्हणजेच V1 दिलेला आहे, तुम्हाला V2 आणि V3 लिहायचं आहे. तर पहिला वर्ब आहे सी, सीचा पास्ट टेन्स होतो सॉ SAW आणि परफेक्ट टेन्समध्ये आपण वापरतो V3 म्हणजे तो असतो सीन SEEN. डूचा पास्ट होतो डीड आणि परफेक्ट टेन्समध्ये होईल तो डन. गोचा पास्ट होईल वेंट आणि परफेक्ट टेन्स होईल गॉन. राईटचा पास्ट टेन्स होईल रोट आणि परफेक्ट टेन्समध्ये येईल तो रिटर्न. सिंगचा पास्ट टेन्स होईल सॅंग आणि परफेक्ट टेन्समध्ये लिहू आपण संग SUNG. तर या पद्धतीने आपण पास्ट आणि परफेक्ट फॉर्म व्हर्ब्सचे लिहू शकतो. त्यानंतर बघा, टेल याज मेनी वर्ड्स याज पॉसिबल रिलेटेड टू द फॉलोइंग वर्ड्स. खाली शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांशी संबंधित किंवा त्या वस्तूंशी संबंधित तुम्हाला काय करायचे आहेत, शब्द लिहायचे आहेत. जसं पहिला आहे न्यूज. मग न्यूज आपल्याला कुठून मिळते? न्यूजपेपर, टेलिव्हिजन, रेडिओ, मॅगझिन्स, पोस्टकार्ड्स, लेटर्स आहे ना. यासोबतच अजून पुन्हा अनेक दुसरे मार्ग आहेत, सोशल मीडिया, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक आहे ना, ट्विटर. तर हे सर्व काय आहेत, न्यूजचे माध्यम आहेत आणि म्हणून न्यूजशी संबंधित हे शब्द आहेत. दुसरा आहे टी व्हीशी संबंधित कोणते आहेत? पिक्चर्स, अँटेना, रिमोट, सेट टॉप बॉक्स आहे ना. अजून काय असते टी व्हीसोबत? चॅनल्स असतात की नाही. त्यासोबतच याच्यामध्ये अजून काय असतात, टी व्ही रूम असते, टी व्ही टेबल असतो, टी व्ही स्टँड असतो. हे सुद्धा शब्द आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. त्यानंतर आहे रेडिओ. आता नव्यामध्ये पुष्कळ जणांच्या इथं रेडिओ नसतो पण जुन्या काळामध्ये रेडिओ होता. मग रेडिओमध्ये काय असतात, ओल्ड, न्यू रेडिओ, ठीक आहे. त्याच्यानंतर कंपनीचे नाव असतात, त्याच्यामध्ये फिलिप्स, बजाज आहे ना. या पद्धतीचे रेडिओ त्यामध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर स्मॉल रेडिओ, बिग रेडिओ. ओके, तर या पद्धतीने तुम्ही रेडिओशी संबंधित शब्द लिहू शकता. त्यानंतर आहे मोबाईल. तर मोबाईलची तर भरपूर शब्द येतात. मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल, कीपॅड मोबाईल, टच मोबाईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये पुन्हा मोबाईलमध्ये आयपॅड असतो आहे ना, मोबाईल कनेक्टर, मोबाईल चार्जर, त्यानंतर मोबाईलचा कवर असतो, मोबाईल केस असते, मोबाईल स्टँड असतो. या पद्धतीने तुम्ही मोबाईलशी संबंधित शब्द लिहू शकता. त्यानंतर बघा क्वेश्चन 4 मध्ये काय विचारलेलं आहे, मेक ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली क्वेश्चन्स आहेत, त्यांचे तुम्हाला ॲसर्टिव्ह सेंटेन्स बनवायचे आहेत. कसं? आर यू रायटिंग अ स्टोरी. यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पहिले 2 शब्द अदलाबदल करून टाकायचे म्हणजे तुमचं ते ॲसर्टिव्ह सेंटेन्स बनते. समोरचा शब्द मागे न्यायचा आणि मागचा शब्द समोर आणायचा. आर यू रायटिंग अ स्टोरी, यू आर रायटिंग अ स्टोरी आणि क्वेश्चन मार्क काढून टाकायचा. इज शी गोईंग होम, शी इज गोईंग होम. वेअर दे रीडिंग देअर होमवर्क, दे वेअर रीडिंग देअर होमवर्क. हॅव आय मेड अ मिस्टेक, आय हॅव मेड अ मिस्टेक. हॅव यू रिटर्न धिस, यू हॅव रिटर्न धिस. आणि पुन्हा याच्यामध्ये एक वाक्य शेवटी आलेलं आहे पहा,
हॅज ही गिवन यू अ बुक, तर ही हॅज गिवन यू अ बुक. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, या क्वेश्चन्सचे ॲसर्टिव्ह सेंटेन्स बनवू शकता. समोर जाऊया. शेवटचा प्रश्न यामध्ये आलेला आहे बघा. हां, काय आलेला आहे? राईट अ लेटर टू युअर सिस्टर विशिंग हर हॅपी रिपब्लिक डे. तुमच्या सिस्टरला तुम्हाला पत्र लिहायचं आहे आणि तिला हॅपी रिपब्लिक डेच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. मग कसं लिहू? तर यामध्ये आपण डाव्या कोपऱ्यामध्येच सर्व काही लिहिणार आहोत. डाव्या कोपऱ्यामध्ये तुमचा एक पत्ता लिहूया. इमॅजिनरी आपण या ठिकाणी ॲड्रेस लिहूया. XYZ गर्ल्स हॉस्टेल नागपूर 09 आणि आजची डेट टाकून देऊया आपण 6 जानेवारी 2026. मग या ठिकाणी तुम्ही सिस्टरला लिहिता तर काय लिहिणार खाली? डिअर सिस्टर. डिअर सिस्टर लिहू शकता किंवा तिचं नाव लिहा. आता मी जसं डिअर रागिनी लिहिलं, डिअर रागिनी, कॉमा कॉमा देऊन आपण खाली सुरुवात करूया. हाऊ आर यू? हाऊ आर यू? आय होप यू आर फाईन. एवढं झालं. आता लिहायचं आहे आय हॅव रिटर्न धिस लेटर टू विशिंग यू अ हॅपी रिपब्लिक डे. धिस रिपब्लिक डे वी आर enjoying a lot. We will sing the patriotic songs and some of my friends are also giving the speeches on this occasion. So it will be very joyful for us to enjoy this Republic Day. That's why I am wishing you a happy Republic Day. झालं. एवढे लिहिल्यानंतर आपण शेवटी लिहूया गिव्ह माय रिगार्ड्स टू मम्मी अँड पप्पा अँड लॉट्स ऑफ लव टू यू. आणि खाली लिहू आपण युअर्स लविंगली. आपलं नाव लिहू आपण XYZ. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, तुमच्या सिस्टरला एक लेटर लिहून तिला हॅपी रिपब्लिक डेच्या शुभेच्छा आपण देऊ शकतो. तर आशा करतो की आजचा हा जो एक आपल्यासाठी मी एक पेटेंट पेपर घेऊन आलो होतो सेकंड युनिट टेस्टचा इयत्ता 7वीचा, ठीक आहे, 20 मार्कांचा. तर यावरून आपल्याला येणाऱ्या पेपरची आयडिया आली असेल आणि याचा अभ्यास जर चांगला अभ्यास केला तर याच पॅटर्नवर आलेल्या पेपर आपण पूर्णपणे 100% मार्क्स घेऊन काय करू शकता, सोडवू शकता. तर जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला शेवटी विनंती करतो. आणि मी आपली आता रजा घेतो. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.